तर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि मॅनहोल नेमकं का उघडलं गेलं हे चौकशीतून समोर येईलच असं महापौरांनी म्हटलेलं आहे। मुंबईकरांचे जीव हे प्रशासनासाठी एवढे स्वस्त आहेत का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक ठिकाणी झाडं पडतायत, त्यात लोकांचे मृत्यू होत आहेत। आता मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे। महापौर देखील पाहणी करण्यासाठी ज्यावेळी रस्त्यावर उतरल्या होत्या त्यांच्या समोर एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला होता। त्या प्रकरणाची देखील चौकशी होणार का? अनेक प्रश्न उपस्थित आहेत। मात्र अशा प्रकारच्या घटना घडणं यामुळे मुंबईकरांचा जीव हा खरंच स्वस्त झालेला आहे का हा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणात आता दोषींवर काय कारवाई केली जाणार याकडे देखील लक्ष असणार आहे। मात्र सध्या या व्यक्तीला या मॅनहोलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तब्बल 20 ते 25 फूट खोल ही व्यक्ती खाली पडलेली आहे। या ठिकाणी ज्यावेळी आपण मॅनहोलचं झाकण काढतो त्यावेळी त्या ठिकाणी बॅरिकेडिंग केलं जातं किंवा कोणता सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी उभा असतो। मात्र या मॅनहोलच्या आजूबाजूला असं कुणीही नव्हतं। पावसाळ्यापूर्वीची ही सगळी कामं आहेत। या मॅनहोलचं झाकण आता का उघडलं गेलं हे देखील चौकशीतून समोर येईल असं रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे। प्रशासनानं हलगर्जीपणा केल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया महापौर रितू तावडे यांनी दिलेली आहे। तर या घटनेप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे। मात्र सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक यांच्या मदतीने मॅनहोलमध्ये जी व्यक्ती पडलेली आहे तिला वाचवण्याचं काम सध्या सुरू आहे। नेमकं कशा प्रकारे या व्यक्तीला सुखरूपपणे मॅनहोलमधून बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। पावसाळ्यापूर्वीची कामं झाली नाही असं नाही असं रितू तावडे म्हणतात। तर किशोरी पेडणेकर यांनी थेट आरोप केलेला आहे की पावसाळ्यापूर्वीची कामं झालेली नाहीयेत। यावर रितू तावडे यांनी म्हटलेलं आहे की पावसाळ्यापूर्वीची कामं झाली, मात्र या मॅनहोलचं झाकण का काढलं होतं या संदर्भात चौकशी केली जाईल। बीएमसी प्रशासनाला मुंबईकरांची काळजी नाही असं किशोरी पेडणेकर यांनी थेटपणे म्हटलेलं आहे। तर कोणत्या विषयाला कोणत्या विषयाशी जोडणं हे योग्य नाही असं यावर उत्तर रितू तावडे यांनी दिलं। पाण्यासारखा पैसा खर्च करूनही मुंबईकरांचा जीव मात्र धोक्यातच आहे हे या निमित्ताने बोलावं लागेल।